नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरी बोध सांडून वेवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. समर्थांनी या श्लोकात व्यर्थ वादविवाद करणारा कसा मूर्ख असतो याची 2 उदाहरणे दिली आहेत. एखाद्याच्या घरी कामधेनू असावी, पण त्याने मात्र इतरांकडून टाक उसने मागावे हे हास्यास्पद व निरर्थक आहे. तसेच एखाद्याकडे चिंतामणी आहे, मनामध्ये जे चिंतू ते देणारा हा चिंतामणी कुणीतरी बाळगून आहे, पण त्याच्याकडे मात्र काचेचे तुकडे मागावेत व त्याला ते भरभरून मिळावेत हे सुद्धा हास्यास्पद व निरर्थक आहे. किंवा एखाद्याने चिंतामणीला केवळ काचेचा तुकडा म्हणून त्याची संभावना केली व फेकून दिला तर त्याच्यासारखा मूर्ख तोच असे आपण म्हणू शकतो. समर्थांनी देखील वरील 2 उदाहरणांवरून पटवून दिले आहे की परमेश्वर प्राप्तीचा बोध घेण्याऐवजी एखाद्याने वादविवाद केला तर त्याच्यासारखा मूर्खही तोच म्हणावा लागेल. हरी बोध सांडूनी वेवाद लागे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मुळातच मनुष्य जन्म दुर्लभ आहे, पुन्हा तो नाशवंत आहे. म्हणजेच त्याच्या जन्माला मृत्यूचे वरदान आहे. त्याच्या आयुष्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे मनुष्य जन्माचे सार्थक करून घेणे व तेही या थोडक्या काळात अवघड असते. अशा वेळेस खरं तर आपण अजिबात वेळ न घालवता भगवंताची आराधना केली पाहिजे. आपला वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवला पाहिजे. हे सर्व खरे असूनही काही मूर्ख माणसे मात्र हरिबोध सांडूनी विवादात आपला वेळ घालवतात. हा वादविवाद सुद्धा तर्काला धरून नसतो. परमेश्वराचे अस्तित्व आहे का इथपासून त्यांची वादाला सुरुवात होते व माझा यात काय फायदा, मी का म्हणून भगवंताला भजावे, तुम्हाला काही अनुभव आला आहे का, तुम्हाला देव भेटला आहे का, मला त्याची भेट होईल का, असले निरर्थक प्रश्न विचारून वादविवादाला तोंड फोडायचे व समोरच्याने कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला पुढचा निरर्थक प्रश्न विचारून पुरते भंडावून सोडायचे. असल्या कृतीने त्याला समाधान मिळायचे नाही. भगवंताची पूजा, भगवंताचे अस्तित्व हा जाणून घेण्याचा विषय आहे. भगवंत म्हणजे काही एखादी दृश्य स्वरूपातली वस्तू नव्हे की जी आपल्याला डोळ्याने पाहता येईल. भगवंताचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी मुळात श्रद्धा असावी लागते. भगवंत आहे व तो या चराचरात भरून राहिलेला आहे, ही श्रद्धा आपल्या ठायी असली पाहिजे. म्हणजे आपोआपच त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवायला लागते. आपल्या प्रत्येक कृतीत राम आहे हे समजायला लागते. तेव्हा हा विषय वादविवादाचा, वितंडवादाचा नाही. त्यासाठी मन शुद्ध असले म्हणजे भगवंताला प्राप्त करणे सोपे जाते. यासाठीच तर सर्व संतांचा आपल्याला उपदेश असतो. याच भावनेतून समर्थांनी देखील मनाला उपदेश केलेला आहे. तुकाराम महाराजही हेच म्हणतात, तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी. फक्त त्याला ओळखायला शिक. तो तुझ्यातच भरून आहे. त्याला जाणून घे म्हणजे तो तुझे कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तुला मोक्षाचा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी व्यर्थ विवादात पडण्याऐवजी विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, एवढेच समर्थांनी सांगितले आहे. गीतेतही भगवंताने श्रद्धेनेच कार्य पार पडते असे सांगितले आहे. तेव्हा आपणही अत्यंत श्रद्धापूर्वक व विश्वासाने भगवंताला शरण जाऊया. जय जय रघुवीर समर्थ.